छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि याच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे. चला तर आज त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. पहिला प्रश्न, राजकारणाची सुरुवात कशी झाली? राजकारणाची सुरुवात ज्यावेळेस सुरुवातीला बाळासाहेबाचं एक वादळ सुरू झालं, त्या वादळामधून छत्रपती संभाजीनगर येथे 1989ला ज्यावेळेस मशाल ह्या निशाणीवर मोरेश्वर सावे हे उभा होते, संस्कृत मंडळावर पहिली सभा झाली. ते माननीय श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची. तर आमचा प्रवास बिकट परिस्थिती होती. आमचा प्रवास पायी चालण्याचा होता, सायकल पण नव्हती आम्हाला. तर आम्ही देवळई गाव ते संस्कृत मंडळ आम्ही पायी यायचो. किती किलोमीटर असेल अंदाजे? जवळपास 12 किलोमीटर पायी यायचो. 12 किलोमीटर? 12 किलोमीटर. परिस्थिती अशी होती की हे गारखेड्याचा पुढला भाग, शिवाजीनगर वगैरे हे काही नव्हतं. ते असताना कारण की जव्हर कॉलनी हा विरळ भाग होता, मोजके घरं होते. गारखेडा हे जुनं गाव होतं आणि मधला पूर्ण पॅच ही पूर्ण शेती होती. रात्री उशिरा पण आम्ही जायचो. तर हे एक वादळ एक निर्माण झालं आणि असं एक वेळ आम्हाला लागलं का आपण पण सामाजिक कार्य करू शकतो. पण परिस्थितीनुसार वेळ बदलत गेली, काळ बदलत गेला. पुढं चालत असताना कारण की परिस्थिती नाजूक होती, 6 भावाचं कुटुंब होतं. त्याच्यानंतर वडील वारले दुर्दैवाने. पूर्ण भार भावावर आला आणि त्यांना थोडा हातभार लावण्याकरता आमचा मेन व्यवसाय म्हणजे शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून सनी दूध व्यवसाय हा सुरू केला. असं करत असताना भावाला, मोठे भाऊ 4 आहे माझ्यापेक्षा, एक छोटा भाऊ आहे, मी 5 नंबरचा भाऊ आहे. मग हे करत असताना थोडं एक शरीरामध्ये म्हणजे जीवनामध्ये असं निर्माण झालं का आपण पण समाजकार्य करावं. 2000 पासून एक समाजकार्य करत आलो. शाखा प्रमुख हे पद मला शिवसेनेने दिलं. त्याच्यानंतर शाखा प्रमुख मी जवळपास 12 वर्ष राहिलो. 2012ला मला विभाग प्रमुख म्हणून हे पद दिले गेलं. त्यावेळेस जिल्हा परिषद सर्कल हे पंढरपूर सर्कल होतं. बऱ्यापैकी आम्ही कामं केले, प्रचार केला आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदला शिवसेनेचे जे उमेदवार होते ते निवडून आले. त्याच्यानंतर परत आमचं सर्कल तुटल्या गेलं कारण की सातारा हा भाग पंढरपूर सर्कलमध्ये जोडला गेला. आमचं सर्कल हे कचनेर सर्कल झालं. तर कचनेर सर्कलला पण जिल्हा परिषदच्या वेळेस शिवसेनेचेच आपले उमेदवार निवडून आले. असं करत असताना कारण 2014-15 ग्रामपंचायत देवळई हे ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत असताना नगर परिषद झाले. परत नगर परिषदचे 25 वार्ड झाले. माहिती नाही कशामुळं कॅन्सल झालं, कोणामुळं झालं. कारण की नगराध्यक्ष हा राखीव झाला होता आणि पश्चिम मतदारसंघ हा पण राखीव होता. त्याच्यामुळं सांगता येणार नाही कोणी केलं, कसं केलं. नंतर परत 2016ला महानगरपालिकेमध्ये विलीन झालो. त्यावेळेस 2 भाग झाले, हे वाढ झाले आपल्या देवळई साताऱ्याचे 114 आणि 115. त्याच्यानंतर मी निवडणूक लढलो 2016ला.
त्यावेळेस शिवसेना भाजप ही पोटनिवडणूक होती. शिवसेना भाजप युती झाली नाही. युती झाली नाही म्हणून सनी मला तिथं तिकीट दिल्या गेलं, पण थोड्या मताने माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर थांबलो नाही आम्ही, कारण की संघटना वाढल्या गेली, पदाधिकारी तयार झाले, मित्राचं सहकार्य लाभलं, चांगले मित्र मिळत गेले. मित्र मिळत असताना एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. नातं तयार होत असताना जिथं जिथं आम्ही जातो तिथं तिथं आम्हाला आशीर्वाद मिळतो. एक आपलंसं वाटायला लागलं, कारण एक छोटंसं देवळाई गाव, त्या देवळाई गावामध्ये जन्म झालेला आम्ही एक एवढ्या मोठ्या शहरामध्ये, कारण की शिवसेनेमुळं एक आमचं नाव झालं. शिवसेनेमुळं एक आम्हाला ऊर्जा मिळाली. आम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सनी जो आज वावरतो, आज पूर्ण संभाजीनगरमध्ये निव्वळ शिवसेना ह्या पक्षामुळं आज आम्हाला मान मिळतो. कारण की एवढं करत असताना आज पण मला पश्चिम मतदारसंघाची एक शहर प्रमुख म्हणून सनी शिवसेनेने एवढं मोठं पद दिलं. आज पण आम्ही गर्वाने याची वरती मान करून जगतो, चालतो. समोरचे 4 जण कोणी असं आलं तर जय महाराष्ट्र घालतो. कारण की कधी अशी वेळ आमच्यावर आली नाही की आम्ही असं खाली बघून जगावं का कोणाला बघून तोंड लपावं, अशी परिस्थिती नाही आहे. कारण की आमची मान नेहमी उंच असते. कारण की हे शिकवणारे माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं आहे. त्यांच्या त्या वक्तव्य केलेलं आहे, त्याच्यावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. आता पश्चिमची जबाबदारी पक्षाने आपल्याकडे दिलेली आहे शहराची. हो, पश्चिममध्ये कुठले कुठले प्रभाग येतात? पश्चिममध्ये 8 प्रभाग मेन आहे. 9वा प्रभाग जो आहे 27 हा 50% पश्चिमचा आहे आणि 50% पूर्वचा आहे. ह्याच्यामध्ये आपण मग 26 मधनंच लढायचं, याचं काही कारण? कारण की मी स्वतः राहणारच, माझं गावच 26 मध्ये आहे. मी दुसरीकडे विचार का करणार? फिरताना आता प्रचाराच्या दरम्यान जास्त फिरणं होत असेल, हो. तर काय समस्या जाणवतात? समस्या तर भरपूर आहे ना. कारण की मूळ प्रश्न म्हणजे आमचा देवळाई साताराचा आणि प्रभाग क्रमांक 26चा हा गुंठेवारीचा मूळ मुद्दा आहे. कारण की मागच्या काही काळामध्ये कोविडमुळं निवडणुका झाल्या नाही. प्रशासक बघतं, जरी प्रशासन हे 50% कर माफ करू शकतं, गुंठेवारी माफ करू शकतं, पूर्ण का करू शकत नाही? प्रशासन जो व्याज दर लागतो 95% कमी करू शकतं, मग पूर्ण का कमी करू शकत नाही? हा एक आमचा प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य गुंठेवारीवर बोलण्याचं भरपूर काही आहे. मागच्या काही काळामध्ये 50% माफ केलं, 50% घेतलं आणि आज पूर्ण 100% घेता. असं का? तुझ्या भाव का होतोय? का होतो? काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे 50%च नियमित ठेवायला पाहिजे. असा दुजाभाव का करावं त्यांनी? आता याच्यामध्ये प्रशासना इतकं शासनही जबाबदार आहे असं वाटतं? 100%. आपण निवडून आल्यानंतर किंवा महानगरपालिकेत महापौर आपल्या पक्षाचा झाल्यानंतर याच्यात काही बदल करता येईल? 100% करता येईल. काय करतं, काय सांगू शकतो? काय समान करू ना काहीतरी. एकच दर ठेवायला पाहिजे काय? सगळ्यांसाठी सारखा नियम? 100%. कारण की आमच्याकडे जवळपास 250-300 कोटी रुपये ह्या गुंठेवारीची जमा झाले. तर हा पैसा जातो कुठं? आमचा विषय एवढाच आहे प्रभाग क्रमांक 26चा. कारण जेवढा आमच्याकडं टॅक्स जमा होतो तो आमच्या एरियातच खर्च केला गेला पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे, बरेच वेळेस बघितलं असेल, आम्ही नेहमी आंदोलनं करतो. कारण की जवळपास देवळाई रोड मेन रोड हा बायपास ते सोलापूर धुळे तर कचनेर असा मार्ग आहे. MIDCला जोडला जाणारा तो रस्ता आहे. 2 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं आहे. 4 दिवस काम चालतं, 1 महिना बंद होतं.
कारण कदर कोणाला नाही, कोणी तिकडं बघत नाही. आत्ता पण जाऊन बघितलं ना तुम्ही, परिस्थिती कशी आहे. एक धुळीचं साम्राज्य तिथं तयार झालेलं आहे. कारण की शाळा कॉलेज पूर्ण त्याच रस्त्याला आहे. आमच्या देवळाई साताऱ्याला पूर्ण कॉलेज आहे. जवळपास 200-250 एकरमध्ये MGM कॉलेज आमचं त्या भागात आहे. पूर्ण गाड्या तिथून जाता. हे करावं कोणी? लक्ष नाही कोणाचं. लोकप्रतिनिधी सर्व आपल्या आपल्या याच्यात बिझी आहे. आमच्या देवळाई साताऱ्याकडं कोणाचं लक्ष नाही. आणि त्याच्यात परत नव्यानं जो भाग जोडला गेला तो राजनगर, मुकुंदनगर, बंबाटनगर. म्हणजे नव्यानं जोडला गेलाय भाग 16-17 मध्ये, म्हणून थोडीशी सावत्र वागणूक मिळते. 100% भेटली. कारण की आज आम्ही तिकडं राजनगर, मुकुंदनगरमध्ये जातो, तिथली परिस्थिती बघतो. मागच्या काही काळामध्ये जो पाऊस झाला, सतत 20-22 दिवस सतत पाऊस चालू होता, त्यांनी काय केलं असेल, ते गेले कसे असेल. कारण की तिथं पूर्ण ब्लॅक सोल आहे, म्हणजे काळी माती आहे. त्यांनी जावं कसं? एखादा आजी, एखादी महिला जर आजारी पडली, एखाद्या वेळेस डिलिव्हरीचा जर प्रॉब्लेम आला असेल, त्यांनी कसं तिथून गेले असेल? हा एक आमचा प्रश्न आहे. कारण की तो भाग देवळाई साताऱ्यापेक्षा अगोदर हा मुकिंदवाडीचा भाग आहे, अगोदर जोडलेला आहे. फुलंब्री मतदारसंघाचा तो भाग आहे. आणि आता परिस्थिती अशी झाली, लोकसभेला जालन्यात येतो, विधानसभेला फुलंब्रीत येतो, आणि आता कॉर्पोरेशनमध्ये, महापालिकेमध्ये आता संभाजीनगरला जोडले गेला. आता विकास कोण करणार तिथं? तो पण एक प्रश्न आहे. आता तुम्ही राजनगर आणि मुकुंदनगरबद्दल बोलत होते, तिथल्या समस्यांबद्दल. तिथली सगळ्यात महत्त्वाची समस्या तिथली नशेखोरी जी वाढलेली आहे किंवा महिलांची असुरक्षितता जी आहे, तर हे याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो? मी आता एक सांप्रदायिक म्हणून सनी पण माझं एक काम आहे. आमचं घरच पूर्ण सांप्रदायिक आहे. मला तिथं बोलायला गेलं मंदिरावर, पूर्ण आजी काकू अशा बसल्या होत्या, 50-60 महिला होत्या तिथं. अक्षरशः रडत होते हो. आम्हाला म्हणायचे, भाऊ म्हणे आम्ही 6 वाजेच्या नंतर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही विचारलं का? कारण की तिकडं तो भाग, त्या भागामध्ये नशा जास्त चालतो. ते काय असतं ते व्हाईटनर वगैरे काय जे काय असेल ते 6च्या नंतर जाऊ शकत नाही. पटरीवर पूर्ण ते नशाखोर बसलेले असतात. बऱ्याचशा वेळेस असा त्रास झाला, अक्षरशः रडतात तिथं महिला. तर त्यांचं एवढंच म्हणणं आलं, आम्हाला काही नको, आम्ही चिखलातून पण जाऊ, परंतु आम्हाला एक पोलीस चौकी तिथं पाहिजे. आम्ही पण त्यांना आश्वासन दिलं, येणाऱ्या काळात 100% आम्ही तो प्रयत्न करू. भाऊ, आत्ता आपण बोलताना सांप्रदायिकतेचा विषय काढलात, की म्हणजे हे पिढ्यानपिढ्या चालत आलेली तुमची परंपरा आहे सांप्रदायिकतेची. या वारकरी सांप्रदायिकतेत असल्यामुळे काही समाजकारणात, राजकारणात याचा फायदा किंवा फरक पडतो? पडतो. कसं? कारण की आम्ही ज्या वेळेस वयाच्या 12व्या वर्षापासून भजन म्हणायचो आणि सतत नेहमी कीर्तनकार महाराज यांच्या संपर्कात असायचो. एक ती आवड लागल्या गेली. ते आवड होत असताना आमचं गायन पण चांगलं होतं, बाल आवाज होता. कारण की 4 नंबरचे भाऊ माझे मृदुंगाचार्य होते, मी पेटी वाजवायचो. अच्छा. हां, मोठे भाऊ, आम्ही 3 भाऊ भजन म्हणायचो. गावामध्ये बरेचसे असं भजन चालायचं. आणि आता बऱ्यापैकी त्याचा अनुभव होता आणि आम्हाला नेहमीच राजकारणात पण त्याचा, पण भांडवल म्हणून आम्ही सांप्रदायिक आणि राजकारण वापर करत नाही. ठीक आहे, मतदाराचा विषय असतो, ते कोणत्या दृष्टिकोनानं आमच्याकडे बघणार. कारण की आम्ही स्वामीचे सेवेकरी पण आहोत. कारण नेहमीच आमचं सेवा असते.
केंद्रात पण आम्ही नेहमी जात असतो. जवळपास परिसरमध्ये 4 ते 5 सप्ते होतात आपले. एक आता मार्चमध्ये परत चालू होईल. आता तुकाराम महाराजाच्या बीजेनिमित्त आमचा एक सप्ताह असतो. मधुबन हॉटेलच्या पाठीमागं एक मोठा चांगला सप्ताह असतो. जवळपास 250 ते 300 महिला तिथं पारायणाला बसतात. हा खूप मोठा असा सर्वजण मिळून, मी म्हणून काही करत नाही, पण सर्व मिळून सनी सहकार्य करतात. चांगलं असतं मोठं. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय काय ठरवलंय असं? सगळ्यात काम पहिलं करताय? काम म्हणजे एक तर आमच्याकडं पाण्याचा प्रश्न मेन आहे. मेन प्रश्न तोच मार्गी लागला जाईल. काल झाली ना टेस्टिंग, काय फायदा त्याचा? शहरासाठी होऊ शकते. सांगितल्याप्रमाणे खरंच ते टेस्टिंग झाल्यानंतर खरंच 2 महिन्यात, विशेष आपल्या म्हणजे आपला जो प्रभाग आहे देवळाई सातारा आहे, मग खरंच 2 महिन्यात पाणी पोहोचेल? शक्यच नाही. 5 वर्ष लागेल आणखी. कसं म्हणजे काय कारण? कारण काय? आणि पाण्याच्या टाक्याच तयार नाही ना. पाणी येणार कुठून? मुख्यमंत्री स्टोअर साहेब होणार कुठं? मुख्यमंत्री साहेब ऑन कॅमेरा सांगून गेलेत की 2 महिन्यात ते सगळ्यांना शहरासाठी सांगितलं असेल ना. पाणी. सातारा देवळाई शहराचा भाग नाही. शक्य नाही. आमच्या देवळाई साताऱ्याला येणारच नाही ना. येईल कुठून? कारण त्याचाच भाग आता हा पण आहे, राजनगर मुकुंदनगर. मग शहरात ती व्यवस्था झाली आहे, सातारा देवळाईत झाली नाही, म्हणजे परत सावत्र भूमिका. हो, आम्ही 5 वर्षांनी सतत पाठपुरावा करतो ना. कारण की स्वतः आम्ही पाण्याच्या टाक्यासाठी जागा दिलेली आहे. पाण्याच्या टाक्या जवळपास 8 आहे. 4 टाक्या आणखी बाकी आहे. येणार कधी? 4 टाक्याचं काम चालू आहे, पण काम पूर्ण झालं नाही. आणखी पेंडिंग आहे आणि 4 टाक्याचं आणखी बाकीच आहे. परत तोच प्रश्न की याला प्रशासन आणि शासन तितकंच जबाबदार आहे का? 100%. येणाऱ्या पुढच्या काळात आता जसं तुम्ही फिरताय, लोकांमध्ये जाताय, काय तुम्ही अपील कराल मतदारांना की का म्हणून तुम्हाला मतदान केलं पाहिजे? आता आम्हाला मतदान करण्याचं आता शेवटी जनतेला माहीत आहे मागच्या नगरसेवकांनी काय केलं. कारण की आणखी बरंच जवळपास 80% लोकांना माहीतच नाही आपला नगरसेवक कोण आहे म्हणून. आणि 10 म्हणजे आता हे 10 वर्षानंतर निवडणूक येते ना. 10 वर्षानंतर आल्यावर फिरू देत नाही हो त्याला, बोलत नाही कोणी. नाही म्हणजे ह्या निवडणुकींमध्ये पडलेला गॅप हा जो खूप काळ गेला, या कारणाने नगरसेवकाला ओळख नाही आहे की नगरसेवक कधी लोकांपर्यंत गेला नाही म्हणून ओळख नाही? लोकांपर्यंत कधी गेलाच नाही ना. कधी सुखात नाही, कधी दुःखात नाही, कधी कोणाचं काम केलेलं नाही, माहीतच नाही ना. त्यांना फक्त एवढंच पाहिजे, आता निवडून येणे, फक्त नगरसेवक नाव लावणे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता सारखे अन्नावे त्याच्यामध्ये मतदार कन्फ्यूज होणार नाही? नाही होत ना. लोकांना माहीत आहे ना, जनतेला माहीत आहे, मतदाराला माहीत आहे कोण कसा आहे. चेहरा महत्वाचा आहे. हो, आता शेवटी आमच्या नावातच भाऊ असल्यामुळे त्यांना माहीत आहे का भाऊ काय करू शकते म्हणून. तेवढा विश्वास तर कमवला आम्ही आणि आहे पण. काय वाटतं आता पुढच्या काळात निवडणुकीनंतर पक्ष अजून कुठली जबाबदारी देईल? कारण की एक निष्ठा आहे आमची, कुठंतरी विचार करेल पक्ष, हा विश्वास आहे. कारण की मी कधी विचार नव्हता केला मी शहर प्रमुख पदापर्यंत जाऊ शकतो. दिलं ना. कारण की जाग्यावर राहिल्यामुळं म्हणजे जी निष्ठा आहे आमची, एकनिष्ठेचं फळ नक्कीच मिळतं. आता शेवटाकडे जाताना तुम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवारांना काय अपील कराल? म्हणजे आम्ही 4 उमेदवार का अ ब क ड मधले ना, आमचे 4ही उमेदवार सक्षम आहे. कुठंही त्यांना कोण्या गोष्टीचा असा डाग नाही, निर्व्यसनी आहे आणि शेवटी मतदार बंधू आहे. हा चांगला न्याय देतो आणि सतत अ गटातला जो उमेदवार आहे आमचा, तो पायलट रिटर्न आहे, त्यांची आई उभा आहे. ब गटामधला जो आहे संजय भुजबळ, हे मागील 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहे. बऱ्यापैकी त्यांनी काम केलेलं. क गटामधले जे आहे त्यांनी बऱ्यापैकी छत्रपती नगर म्हणून एक भाग आहे, त्या भागात सतत चांगलं काम केलं आणि शेवटी मतदाराचे संवाद साधता गाठीभेटी रोजच्या आहे. झालं माझं
24 तास तेच काम आहे. कोण्या ना कोण्या कारणानं जनतेपुढं जाणं आणि जनतेशी संवाद साधणं. त्याच्यामुळं मतदार हा नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल. कारण की झालं 8 दिवसापासून आम्ही नेहमी फिरतो. तसं तर 1 महिन्यापासून तर काम चालू होतं आणि माझं तर 5 वर्षापासूनच चालू होतं. कारण की मला दुसऱ्यासारखं वाटत नव्हतं ना आपल्याला AB फॉर्म मिळेल की नाही. कारण की शेवटी माझं AB फॉर्म जवळपास फायनलच होता. त्याच्यामुळं सतत काम चालू होतं आणि 1 महिना अगोदरपासूनच आम्ही प्रचाराला लागलेलो आहे. तिकिटाची शंका नव्हती, हा हो. हटवलाय का? नाही, शंका नाही म्हणता येणार, परंतु शेवटी साहेबाचा आदेश होता आणि साहेब जे निर्णय देईल तो मान्य पण होता. परंतु शेवटी शहर प्रमुख ह्या पदाला पण जिम्मेदारी आहे आणि त्यांना तर एवढं अधिकार आहे शहर प्रमुखाला का AB फॉर्म मिळेल म्हणून. भाऊ, आता प्रचारादरम्यान घरोघरी फिरणं होतंय, दारोदारी जाणं होतंय. काय प्रतिसाद वाटतोय लोकांचा? छान प्रतिसाद आहे. भरभरून प्रेम करतात. कारण की ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे जातो त्यांना कुठंतरी आपल्याकडे एक आशेचं किरण आहे आणि त्यांना एवढं वाटतं हे काम भाऊच करू शकते. कारण दुसऱ्यात तर नाही त्यांनी बघितलं, पण एवढं निश्चित त्यांना आहे का हे काम भाऊ करू शकते. का विरोधात राहून जर करू शकते, फक्त पदाधिकारी असताना जर करू शकते, प्रतिनिधी झाल्यावर का करू शकत नाही. एखादं काम सांगता येईल असं विरोधात असताना पण केलेलं? खूप कामं केले सर. कोणते कामं असे सांगावं? जसे की कारण की आता ड्रेनेज लाईन ही पूर्ण आपल्या काळात आलेली आहे. ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 250 कोटीचा तो ड्रेनेज लाईनचा निधी तो आपण आणलेला आहे. स्मार्ट सिटीमधून बरेचसे असे कामं झालेले आहे. नाईकनगरचा मेन रस्ता तो स्मार्ट सिटीतून झालेला आहे आणि म्हाडा कॉलनीमध्ये 4,02,84,000चा हा रस्ता एक मेन रस्ता आहे पूर्ण, तो पण स्मार्ट सिटीमधून आम्ही त्या पत्र व्यवहारावर केलेला आहे. जर एवढं करत असताना जर मतदाराला माहीत आहे का हे काही नसताना एवढं करू शकते, जर निवडून दिले तर हे काय करू शकते, हे सांगण्याचं गरजच नाही त्यांना. केलेल्या कामांच्या व्यतिरिक्त निवडून आल्यानंतरचं व्हिजन काय? निवडून आल्यानंतरचं व्हिजन खूप मोठं आहे. मेन मुद्दा आपल्याकडे असा आहे, जवळपास ग्रामपंचायतने तर बऱ्यापैकी ओपन पेस विकून खाल्लेलेच आहे. जे राहिलेले ते डेव्हलप करणं. ओपन जिम हा पण एक मोठा मुद्दा आहे. कुठं बऱ्यापैकी मंदिर वगैरे झालेले, बौद्ध विहार आहे, अशा बऱ्याच भागामध्ये ह्या गोष्टी आहे. पाण्याचा तर मेन आमचा मुद्दा तोच पाण्याचा आहे. कारण पाण्यावरच आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. नाही तर हे सरकार लबाड आहे, हे कधी पाणी देतील. कारण की ओढून आणावं लागेल. जे आत्ता झालं कालचं बोलले, खोटं बोलतोय हो अक्षरशः. 2 महिन्यात पाणी येईल. 2 महिन्यात पाणी कुठून येईल आणि कसं येईल? ते का शेतीत पाणी भरायचं आहे, पाईपलाईन केली, सोडलं, आलं, मोटर चालू केले, असं तर भाग नाही ना. तो अक्षरशः हे महापालिका विधानसभा आले, गुंठेवारीचा प्रश्न आला, आता महानगरपालिका आले, परत हे आज उद्या 2 दिवसात हे गुंठेवारीचा प्रश्न घेणारच. एखादा कोणीतरी मंत्री येईल, अर्धा तास भाषण करेल, लोकाला येडं लावलं आणि चालले जाईल. विषय त्यांचा एवढाच आहे. हे भाजपचं धोरणच हे आहे. काय वाटतं, भुलतील का लोक त्या गोष्टीला? लोक आता एवढे वेडे राहिले नाही, हुशार झाले. कारण की भाजप फक्त फसवण्याचं काम करत आलेले आहे. त्याच्यामुळं मतदार हा खूप हुशार झालेला आहे सर. आपला जो 26 प्रभाग आहे त्या म्हणजे आता वाढती जी लोकसंख्या आहे किंवा वस्ती वाढत चालली आहे,
आता बीड बायपास म्हणायची लोक पूर्वी, आता तो बायपास राहिला नाही, तो शहरातच आलाय. हो, काय कसं बघता बायपासला भविष्यात? देवळाई सातारा हा भाग जो आला, कारण की दक्षिणेकडनं सोलापूर धुळे आहे आणि उत्तरेकडनं बीड बायपास हा बीड रोड आहे. मधी देवळाई सातारा, काही अंतरावर MIDC हा भाग आहे. त्याच्यामुळं पूर्ण सर्व शहराचं लक्ष फक्त देवळाई साताऱ्यावरच केंद्रित केलं जातं. आम्हाला पण असा अभिमान वाटतो का आम्ही इथले रहिवासी आहोत म्हणून. आणि बऱ्यापैकी आता जवळपास 90% आमचा भाग डेव्हलप झालेला आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे का पाणी कधी येईल, रस्ते कधी होतील, बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं अडचण ती येऊ लागली पाण्याची. टँकरचं पाणी येतं उन्हाळ्यामध्ये, आता पुढचा समजा जानेवारी फेब्रुवारीत टँकर घेणं चालू होईल. आता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडेही सत्तेत एकत्र असलेले लोक महानगरपालिकेत वेगवेगळे लढत आहेत. तर तुमच्या समोर आता म्हणजे जवळजवळ सगळेच पक्ष आहेत. काय वाटतं, कुणाशी डायरेक्ट फाईट? असं काही मला दिसत नाही आमची डायरेक्ट फाईट कोणाशी आहे म्हणून. कारण की आम्ही जे काम करतो, मी जे काम करतो, ह्या कामाच्या जोरावरच मी बोलतो. तर मला असं समोर काही दिसत नाही, असं आव्हान नाही असं का हे आपल्याला आव्हान देऊ शकतं म्हणून. ठीक आहे, जरी आव्हान नाही म्हटलं तरी नंबर 2ला कोण असेल? राष्ट्रवादी असू शकते. याला कारण जातीय समीकरण नाही, कारण देवळाई साताऱ्यात जातीवाद नाहीच हो. आम्ही सर्व असं मिळून राहतो. म्हणजे आता पक्षाची जी भूमिका आहे सध्या, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने सगळे समाज, सगळे धर्म, सगळ्या जाती आपल्या सोबत असतील असं वाटतंय? नाही, आम्ही नेहमीच सोबत असतो ना. त्याच्यामुळे एक जात म्हणून आम्ही कधीच एक दुसऱ्याकडे बघत नाही, किंवा मी बघत नाही आणि ते पण बघत नाही. आणि आम्ही मूळचे रहिवासी असल्यामुळं हा प्रश्नच येत नाही कुठला. कारण जेवढं परिसरमध्ये आमचा हा देवळाई सातारा जो परिसर आहे, सर्व आम्ही एक सोबत गोडी गोविंदानं राहतो. कोणताच असा एक प्रॉब्लेम कधी वाटला नाही आम्हाला. भाऊ, एक छोटंसं 3, 4, 5 प्रश्नांचं एक रॅपिड फायर करूयात. जनतेने तुम्हाला कोणत्या रूपात लक्षात ठेवावं असं वाटतं? जो हाकेच्या आवाजाला धावून येणारा. तुमच्यासाठी शिवसेना हा काय शब्द आहे? आमचा शिवसेना हा श्वास आहे. प्रतिकूल किंवा वाईटातल्या वाईट परिस्थितीत ऊर्जा कुठून मिळते? जे 70 वर्षाच्या ज्या महिला आहे यांचा ज्यावेळेस हा आशीर्वाद मिळतो, ऊर्जा मिळते आपल्याला. राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी काय मंत्र द्याल? शिका, संघटित व्हा आणि बदल घडवा.